ज्या दिवाळीची साऱ्या आतुरतेने वाट पाहत असतात, त्याच दिवाळीमध्ये घरातील एकुलता एक मुलगा कायमचा निघून गेला। ही घटना बुलढाण्यात घडल्याची माहिती आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ही दुर्दैवी घटना। दुचाकी अपघातात जामोदीतील 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। जामोदीतील शुभम नामदेव हांडे वय वर्ष 23 हा युवक 17 ऑक्टोबरच्या रात्री 11 ते 12च्या दरम्यान जळगाव जामोदवरून जामोद येथे आपल्या राहत्या घरी येत असताना आदर्श ढाब्यासमोरील रोडवरील गतिरोधकावर दुचाकी अपघात होऊन त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला। यामध्ये तो जखमी झाला होता। यावेळी तेथील लोकांनी त्याला उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले। मृत शुभम हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। दिवाळीचा सण आणि त्यात कुटुंबावर हातभार लावणाऱ्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे जामोदसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।